आणि केक झाला आणि आता काय? आता आहे व्हेजिटेबल शामी कबाब. कबाब, हा मस्त. तर साहित्य सांगा काय काय. 1 वाटी हरभऱ्याची भिजवलेली डाळ, अर्धी वाटी फरसबी, अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी खवा, दालचिनीचा तुकडा, 1 वेलची, लवंगा, काळे मिरे, लसूण, लाल मिरची, हिरवी मिरची, आलं, मीठ, धनेजिरेची पूड, खसखस, जिरे, काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे. साहित्य तुम्ही लिहून घेतलं. आणि आता वहिनी आधी काय करायचंय? आधी आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले हरभऱ्याची टाकूया आपण. हरभऱ्याची डाळ तुम्ही भिजवून घेतली होती? हो, भिजवून घेतली. किती वेळ? 2 तास भिजली तरी चालतं. 2-3 तास. हो, अगदी आरामात भिजते. अच्छा. आधी डाळ टाकायची आणि मग पाणी निथळून घ्यायचं. पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा सगळं टाकायचं. फरसबी, त्याच्यानंतर ग्रीन चिली, 1 मिरची पुढे. हो, 1 मिरची. लाल मिरची टाकायची आहे ना. अच्छा. दोन्हीची फ्लेवर घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 दालचिनी घ्यायची, 1 वेलची, लवंगा, 4-1 चाल टाकल्या तरी चालतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काळे मिरे. फ्रेश आपण गरम मसाले वापरतो, त्याचा अरोमा अगदी खूप छान आहे. त्याच्यानंतर जिरे, 1 चमचा भरून जिरे टाकायचे. अच्छा. हां. लसूण 4-5 पाकळ्या टाकायच्या लसूणाच्या. आणि आलं. हे अर्धा वाटी पाणी. आता पाणी घालायचं? हो, अर्धी वाटी पाणी टाका. अजून थोडं टाका पाणी. आणि हे वाफवायचं. हे 15 ते 20 मिनिटं वाफू द्यायचं पाणी आटूसपर्यंत. म्हणजे फरसबी वगैरे शिजायला पाहिजे आणि डाळ पण शिजायला. सगळं शिजतं त्याच्यात. मसाले पण शिजतात आणि एकजीव होतात छान. हां, ठीक आहे. मग 1 मिनिट व्यवस्थित आपण शिजवून घेऊया. मिश्रण जे आपण शिजवलं होतं तर ते एकजीव करून घेतलंय. आणि आता मिक्सिंग. एकदम बारीक नाही, एकदम करायचं बरं का. थोडं जाडसर ठेवायचं. म्हणजे थोडंसं आपली जर हरभऱ्याची डाळ वगैरे यायला पाहिजे. थोडंसं छान लागतं मग ते खायला. त्याच्यामध्ये 2 चमचे टाकायची धनेची पूड. हां, कारण गरम मसाले आपण शिजतानाच घातले. आता काही नाही घालायचं बघ. मीठ चवीप्रमाणे. मीठ शिजताना पण मीठ नाही, मीठ नव्हतं घातलं शिजताना. कोथिंबीर भरपूर घातली तरी चालते, आपल्या आवडीवर आहे. आणि आपल्याला बाइंडिंगसाठी ब्रेडचा चुरा घ्यायचा आहे. त्याच्याने छान बाइंडिंग होईल. व्यवस्थित होईल ते आतमधनं ओलसर नाही राहणार. हां, ठीक आहे. मिक्स कालवून घेऊया. आणि हाताने छान एकजीव करून घ्यायचं. हे लागला तर आपण पावाचा चुरा ऍड करू शकतो. परत बघायचं की पातळ आहे. तुम्ही हे डीप फ्राय करताय का? नाही, हे शॅलो फ्राय करायचं आपल्याला. शॅलो फ्राय ना. ठीक आहे. याच्यामध्ये आता स्टफिंग होणार आहे खव्याचं आणि ड्रायफ्रूटचं. हो. आणि मग नंतर परत ब्रेड क्रम्समध्ये बुडवून शॅलो फ्राय करायचे आपल्याला. तुम्ही कुठे शिकलात हे? आम्ही अजमेरला गेलो होतो. राजस्थान फिरायला होतो. तिथे आम्ही धाब्यावर थांबलो होतो जेवायला. मग तिथे तो करत होता तव्यावर. मी त्याला विचारलं हे काय करतो. तो म्हणे हे शामी कबाब. तर बोले हे किसमे. तो बोले हे कीमे में है ये कबाब. तर मग मी माझं ॲडिशन केलं. मी भाज्यांमध्ये केलं. मग मला फ्रेंच बीन आणि कांदा टाकून वापरून गेलं. बाकी त्यांनी पूर्ण किमा, हरभऱ्याची डाळ आणि हे पूर्ण सुके मसाले. तर आता हे शॅलो फ्राय करायचे. आता भरून घेऊया. त्याच्या आतमध्ये परत स्टफिंग आहे, त्याची तयारी करूया. मिश्रण एकजीव झालं आणि आता आपण ते स्टफिंग करतोय. त्याचं सामान आलेलं आहे तर ते करायचं ना. हो, सगळं खवा, खसखस, हे काय काजू आणि काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे. खवा भाजून घेतलाय? नाही, काही गरज नाही भाजून. तसं घेतलं तरी झालं. एवढं नाही घेत मी. काजूची पूड आहे, म्हणजे इकडे त्याचे बदामाचे तुकडे आणि खसखस भाजले. हा, खसखस भाजून घेतली. खसखस भाजून घ्यायची म्हणजे ती अशी लागणार नाही कसला आता खाली. पण हा खवा असा ब्राउनिश कसा काय म्हणजे? नाही, असंच मिळतो आमच्याकडे अगदी ब्राऊन. हो. पण मग तो त्यांच्याकडे आधीच भाजका असतो की तो आळवतानाच? काय माहिती. आम्ही तिथे आमच्याकडे एक फेमस आहे बुधा हलवाई, त्याच्याकडे असंच खवा मिळतो. बुधाचा हलवा. पण बरं आहे ना, त्यामुळे वस्तू जास्त काही गरज नसते भाजायची याला. हे झालं स्मॅश. आता तर ह्याच्यात भरायचं. भरायचे. ओके, द्या.
तर याचे छोटे छोटे गोळे करायचे आधी. तुम्ही काय साईज घेते कबाबचा? आणि मीडियम घ्यायचं. घालू का हे? हो, थांबाय. पाण्याचा हात लागेल. छान असं मस्तपैकी गोल गोल पारी करून घ्यायची याची. ही अशी गोल पारी झाली ना की मग याच्यामध्ये हे स्टफिंग भरायच्यात टाका. चमचा भरून टाकायचा नाही. ठीक आहे. हे भरून टाकलं ना की मग हे असं छानपैकी मिक्स गोल बांधून करायचं. घ्यायचं. जसं आपण पुरणाला भरत नाही का आतमध्ये हो, हो. तसंच हे भरून छान चपटे अगदी- करणार? हो, थोडे चपटे गोल आकार द्यायचे. हे झाले ना छान याला आकार द्यायचे. तुम्ही मग ते परत ब्रेड क्रम मध्ये घोळून मग मग shallow शॅलो fry. फ्राय करणार. ठीक आहे, मग आपण असं एक 2-4 करून घेऊया म्हणजे मग आपल्याला ते करता येईल. कबाब आलेले आहेत आता आणि ब्रेड क्रम पण आलेला आहे. तर ब्रेड क्रम मध्ये तुम्ही घोळवताय ना ते. शॅलो फ्राय करतोय आपण, त्याच्यामुळे आपण बिनधास्त खाऊ शकतो. शिजवून घेतले म्हटल्यावर ते डीप फ्राय करायची गरज काही गरज नाही त्याची डीप फ्राय करायची, कारण ते अर्धे शिजलेलेच असतात. हां. फक्त शॅलो फ्राय करायची. अगदीच तुम्हाला जर ते भाजके हवे असतील तर घरी जर आपल्या एखादे असे स्क्वेअर्स जे असतात त्याला तुम्ही ते लावून घेतलं पूर्ण लोखंडी सळी असते पातळ तिला, तर गॅसवरती धरून डायरेक्ट भाजलात तरी चालेल. फक्त तसं करताना तसं तेलाचं ब्रशिंग करायचं त्याला आणि मग ते फ्लेमवरती धरायचं, म्हणजे व्यवस्थित ते कुरकुरीत असं लागतं. झालं ना? हो. आता गॅस जरा बारीक करा ना, जळतील नाही तर. थोडं बारीक गॅसवर करायचं बरं का हे. ओके, कुरकुरीत व्हायला. कुरकुरीत होणार. ओके, बारीक गॅसवरती आम्ही करून घेतो. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला लागेल. व्हेज शामी कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेली हरभरा डाळ, अर्धी वाटी फरसबी, अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी खवा, दालचिनी, वेलची, काळी मिरी, लवंगा, लसूण, लाल सुकी मिरची, हिरवी मिरची, आलं, मीठ, धणे जिरे पूड, खसखस, जिरं, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि ब्रेड क्रम्स. कृती: प्रथम एका कढईमध्ये भिजवलेली हरभरा डाळ, कांदा, फरसबी, हिरवी मिरची, सुकी लाल मिरची, दालचिनी, वेलची, लवंगा, काळी मिरी, जिरं, लसूण, आलं आणि पाणी घालून मिश्रण 15 ते 20 मिनिटं वाफवून मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये हे वाटलेलं मिश्रण घेऊन त्यामध्ये धणे जिरे पूड, मीठ, कोथिंबीर आणि ब्रेडचा चुरा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. खवा, काजू बदामाचे तुकडे आणि भाजलेली खसखस हे मिश्रण एकत्र करून घ्यावं. डाळीच्या वाटलेल्या मिश्रणाच्या पारीमध्ये खव्याचं मिश्रण भरून कबाब ब्रेडच्या चुऱ्यात घोळवावेत आणि शॅलो फ्राय करून व्हेज शामी कबाब सर्व्ह करावेत.